खरंच खूप छान झाली आहे. हॅलो, नमस्कार. आज आहे फ्रायडे आणि आज मी निघाले आता ऑफिसला. आता 8:30 वाजलेत आणि माझी ट्रेन पकडायची आहे. एक 5 मिनिटानंतर माझी ट्रेन आहे. सो सगळी तयारी झाली आहे. आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आज संध्याकाळी काय स्पेशल करणार आहे ते पुढे तुम्ही बघालच. आणि उद्यापासून वीकेंड आहे. तर वीकेंड असल्यामुळे फ्रायडेला तर सगळेच जण खूप हॅपी असतात कारण वीकेंड येत असतो. आजची सगळी कामं संपवून मला वीकेंडला काहीतरी खूप, खूप, खूप भारी करायचंय. एक तर शॉपिंगचा प्लॅन आहेच. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय प्लॅन म्हणतायत, हे तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर मग आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा. आजच्या दिवसाला सुरुवात करूया. स्टे ट्यून. मॉर्निंगची सगळी कामं संपून गेले लंच करायला आणि असा होता आजचा लंचचा मेन्यू. मस्तपैकी लंच केला, थोडे 4-5 राउंड मारले आणि परत जाऊन सगळी कामं संपवली आणि कामं संपल्यानंतर डायरेक्ट घरी. हॅलो. आत्ताच मी घरी येऊन पोहोचलीये आणि खूप, खूप, खूप जास्त कंटाळा आलाय. कारण का काम खूप जास्त होतं आणि अजून पण माझं काम संपलं नाहीये. मला आता परत सगळं काही आवरून परत 1-1.5 तास काम करायचंय. वीकेंड ते बंद कर. वीकेंडला असंच असतं, जेवढा उत्साह असतो सुट्टीचा, तेवढाच कामाचा वर्कलोड पण असतो. अजून बॅग पण इथेच आहे. मी जस्ट येऊन बसली होती 2 मिनिटं आणि म्हटलं व्लॉगला सुरुवात करूया. पण मी सकाळी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे संध्याकाळी आज एक स्पेशल रेसिपी होणार आहे, ज्याची तयारी ऑलमोस्ट माझ्या मुलीने करून ठेवली आहे. आता आपण ती रेसिपी पण बनवणार आहोत. आता वाजलेले आहेत 8:15 आणि आधी मी फ्रेश होते, कारण खूप जास्त डोकं दुखतंय आणि म्हणजे खूप जास्त थकायला झालंय. आधी मी फ्रेश होते आणि मग आपण रेसिपीचा व्हिडिओ कंटिन्यू करूयात. हॅलो. तर आता आपण कंटिन्यू करणार आहोत व्हिडिओ. जसं की मी तुम्हाला बोलली होती, की एक रेसिपी आहे, जी मी एका हॉटेलमध्ये खाल्ली होती आणि तशीच मी घरी तयार केली, तर तशी बनली होती आणि मला ती खूप जास्त आवडते. आणि नॉर्मली पनीरची रेसिपी म्हटलं, की खूप जास्त तामझाम आणि खूप प्रिपरेशन वगैरे केलं जातं. पण मी तशी नाही करणार आहे. मी खूप साधी, सिंपल आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी फक्त पटापट होणाऱ्या रेसिपीज ट्राय करत असते. त्याच्यासाठी आपण हे सगळं ॲड करणार आहोत. फक्त पनीरची रेसिपी नाहीये. टोमॅटो असं आतमधलं सगळं बी वगैरे काढून असे हे शिमला मिर्च नाहीये, हे टोमॅटो आहेत लाल आणि इथे शिमला मिर्च आहे. ते असे सगळे स्क्वेअरमध्ये मी कट करून घेतले. हे सगळं आपल्याला थोडंसं ऑइलमध्ये किंवा बटरमध्ये तुम्ही जे काही प्रिफर करत असाल, थोडंसं सॉटे करून घ्यायचंय आणि अनियन पण असा कट करून घेतलाय. तुम्ही जेव्हा बाहेर भाजी खाता मिक्स व्हेज किंवा पनीर कढाई, त्या भाजीमध्ये असं सगळं कट केलेले असतात, तुम्हाला माहित असेल. तर आता हे आपल्याला थोडंसं तेलात गरम करून घ्यायचंय. पण त्याच्या आधी याच्यासाठी लागणारं वाटण मी दाखवते तुम्हाला. याच्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, लसूण आणि काजू 1, 2, 3, 4, 5, 6 6 काजू घेतलेत मी, लसूण आणि कांदा, टोमॅटो हे सगळं आपल्याला थोडंसं भाजून बारीक करून घ्यायचंय पेस्ट आणि ती पेस्ट ऍड करायची आणि पनीर तर आपलं रेडीच आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी एकदा गावी जाताना ट्रॅव्हलिंग करतानाच ही अशी सेम भाजी खाल्ली होती, ज्याच्यामध्ये पनीर होतंच पण भाज्या पण होत्या आणि त्या सगळ्या भाज्या छान मस्त अशा भाजून किंवा छान सॉटे करून टाकल्यामुळे त्या खूप जास्त टेस्टी लागत होत्या. म्हणून मी ती रेसिपी परत घरी येऊन रिक्रिएट केली होती आणि मला ती खूप जास्त आवडली. म्हणून मी आठवड्यातून एकदा वगैरे ही रेसिपी बनवत असते, कारण खूप जास्त टेस्टी लागते. म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.
अगदी सिंपल रेसिपी आहे. कांदा, लसूण, काजू आणि ह्या सीड्स आहेत. या कोणत्या सीड्स आहेत मला आता व्हॉइस ओव्हर करताना त्याचं नाव नाही आठवत आहे. या सीड्ससुद्धा ॲड करायच्या आणि काजू, टोमॅटो ह्या सगळ्याचं आहे ना छान भाजून घ्यायचं आणि थोडंसं एकदम लिटिल पाण्याचा शिंतोडा द्यायचा. त्याच्यामुळे काय होतं की तो मसाला असा भाजल्यासारखा किंवा असा नाही लागत. छान सॉफ्ट होतो. क्रीमी त्याचं टेक्स्चर झालं पाहिजे. हा हेतू आहे आपला, म्हणून आपण असं ट्रिक करतोय. तर आता हे छान झाकण टाकून मी 2च मिनटं परतवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे ब्लेंड करायचं आहे. जर तुम्ही फक्त भाजून मसाला केलात आणि हा असा मसाला केलात तर काय डिफरंट आहे हा तुम्ही स्वतः ट्राय करून नक्की बघा. काय होतं ना, भाजून करतो ना आपण तेव्हा त्याचं टेक्स्चर वेगळं असतं आणि जेव्हा थोडंसं पाणी टाकून ते असं थोडंसं शिजवून करतो ना तेव्हा ते एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये बनतं आणि आपल्याला मलाई पनीर खायचं असेल तर कसं ते क्रीमी पाहिजे ना, म्हणून. मसाला तर आपण करून ठेवला आहे थंड होण्यासाठी, लगेच मिक्सरला नाही लावायचा. तोपर्यंत आपण सगळ्या व्हेजिटेबल त्या छान अशा ऑइलमध्ये थोड्याशा फ्राय करून घेऊया. तुम्हाला बटरचा फ्लेवर आवडत असेल तर बटरमध्ये करा, तूप जे वापरत असेल त्यांनी तुपामध्ये करा. तर सगळ्या भाज्या आहेत ना थोड्या भाजून घ्यायच्या. त्याचा अशा क्रंच असला पाहिजे त्याच्यामध्ये, एकदम शिजल्या नाही पाहिजेत, फक्त भाजून घ्यायच्या. कारण त्या अशा भाजल्यामुळे खूप जास्त टेस्टी लागतात. चला मसाला पण पेस्ट करून घेते, थंड झालाय. इकडे कांदा होतोय. असं एका वेळी 2-3 कामं चालूच असतात ना आपली. किचनमध्ये काम करणारी प्रत्येक महिला माझ्याशी रिलेट करेल, कारण एकाच वेळी आपले 2 गॅस चालू असणं, एकाच वेळी गॅस चालू असणं, कटिंग चालू असणं किंवा मिक्सर चालू असणं, हे सगळं सगळ्यांनाच मल्टीटास्किंग येत असतं. आणि खरंच आपण स्त्रिया जेवढं मल्टीटास्किंग करतो ना तेवढं कोणीच नाही करू शकत आणि तरीही सगळ्या गोष्टी आपण परफेक्टली बनवतो. आणि म्हणून आपण खरं तर स्वतःवरती खूप प्राऊड फील केलं पाहिजे. चला आता भाजीला फोडणी देऊया. थोडंसं जिरं घातलं तेलामध्ये आणि बघितलं किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे मसाल्याचं. हा छान मसाला थोडासा गॅस कमी करायचा आणि बराच वेळ चांगला शिजू द्यायचा, म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ आणि आपले जे काही मसाले आहेत घरचे ते ॲड करायचे. मी रेड चिली पावडर, मीठ, हळद, धने जिरे पावडर थोडी ॲड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक पेस्ट ॲड करणार आहे. सुहानाची मलाई पनीर मसाल्याची पेस्ट आहे, ही मी याच्यामध्ये ॲड करते. ते मोठं पॅकेट येतं ना सुहानाचं, रेडी टू ईट असं मसाला, तो. ह्याच्यामुळे पण आहे ना भाजीला एक छान मस्त ग्रेव्हीला टेक्स्चर येतं खूप छान आणि टेस्ट पण छान होते. थोडासा घाटी मसाला टाकल्याशिवाय माझी कुठलीच भाजी बनत नाही, त्यामुळे तो तर मेंडेटरी आहे, तुम्ही तो स्किप करू शकता. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या ज्या काही आपण भाजून घेतल्यात त्या ॲड करायच्या. आता थोडा वेळ हे छान परतून घ्यायचं आणि मग तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही त्याच्यात ॲड करा. हे लक्षात ठेवा की आपल्याला भाजी जास्त वेळ शिजवायची नाहीये, त्यामुळे जास्त पाणी ॲड करू नका. तुम्हाला हवं तेवढंच पाणी ॲड करा, कारण सगळ्या भाज्या ऑलरेडी आपण भाजून घेतलेल्या आहेत आणि पनीर तर 2 मिनटं पण लागत नाही. त्यामुळे असं काही पाणी आटणार वगैरे नाही आहे. पाणी अगदी थोडंसं घाला. मी ना पनीर क्रश करून असं घालते, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि चला पनीर घातलं, आता आपली भाजी रेडी आहे. मी थोडीशी पातळ केली होती, तुम्ही अजून कमी पाणी घातलं तर मस्त टेक्स्चर आणि एकदम हॉटेलसारखी बनेल. आपली भाजी तर रेडी झाली आहे, आता जेवायला बसूया. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करा. आणि हो, 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायलाच विसरले. ह्या भाजीमध्ये आहे ना फरसबीसुद्धा कट करून फ्राय करून घालायची आणि सगळ्यात लास्टला कसुरी मेथी ॲड करायची. कसुरी मेथी नव्हती माझ्याकडे म्हणून मी नाही घातली आणि फरसबी मी आज स्किप केली आहे. तुम्ही नक्की ॲड करा, त्याने अजून छान टेस्टी भाजी होते. चला तर मग जेवला नसाल तर जेवून घ्या आणि रेसिपी पण बनवून बघा कशी झाली आहे ती. मी आता जेवून घेते. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हाईपचं बटन पण क्लिक करा. बाय. आता रेसिपी तर बनवून झाली, तुम्ही रेसिपी पूर्ण बघितली आणि आता ना मी टेस्ट पण करून तुम्हाला सांगते की कशी झाली आहे भाजी. भाजी तर उत्तम झालीच आहे, ऋतुजाने खाल्ली आहे. पण या भाजीमध्ये ना मी फरसबी नाही घातली, कारण मला मिळाली नाही. मी येताना बघितलं पण फरसबी नव्हती आज, आणि याच्यामध्ये फरसबी सुद्धा असते. आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत ना तुम्ही तुपामध्ये किंवा बटरमध्ये सुद्धा शॅडो फ्राय करून घेऊ शकता आणि टेस्टला तर बेस्ट आहेच. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. खरंच खूप छान झाली आहे. तुम्ही पण सगळे नक्की ट्राय करा. आणि या भाजीमध्ये कसुरी मेथी
आणि फरसबी ह्या 2 गोष्टी आज मिसिंग होत्या. तुम्ही नक्की ॲड करा आणि तुमची रेसिपी कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगा. चला जेवायला या तुम्ही पण.